नमस्कार शेतकरी मित्रांनो, होय आम्ही स्मार्ट शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी भरत नारायण जगताप, मुक्काम पोस्ट कोतीस, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, आपल्या सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करीत आहे. आज आपण माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आजोल्याबाबत. एक शेतकऱ्याला आम समस्या जाणवत असेल काय तर पशुखाद्य. आज कुणाकडं द्विदल पिकं, एकदल पिकं, तेलबिया राहिलं, संपूर्ण आहार प्राण्याचा काय असेल, शाकाहारी प्राण्याचा तर एकदल, द्विदल आणि तेलबिया. परंतु ही कुठलीच वस्तू आपल्याकडं आपल्या तालुक्यात म्हणण्यापेक्षा ज्या ज्या भागात पाणी फिरलं आणि ऊसाची शेती झाली त्या पशुपालकांना गावातून ऊसाशिवाय दुसरं खाद्य काय नाही. आणि त्याच्यामुळं कंपन्या मोठ्या झाल्या आणि शेतकरी दुधातलं अर्ध पैसे कंपनीला द्यायला लागला. अशी परिस्थिती उद्भवली. याचा विचार करून आम्ही एक चांगली संकल्पना पुढे आणली की आजोला ही एक अशी वनस्पती आहे, अतिशय छोट्या जागेत तुम्ही आजोला जर तयार केला. आजोला तयार करण्याची पद्धत काय आहे तर आजोल्यात आधी तुम्हाला सांगतो माहिती की आजोल्यात काय असतं. तर आजोला ही एक वनस्पती आहे, ती पाण्यावर तरंगणारी वनस्पती असून बारीक 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 छोटी वनस्पती आहे आणि त्याच्यात 24 ते 27% प्रोटीन आहे. आणि ही जसं तुम्ही शेंगपेंड आपण जनावराला चाराय घालतो त्याच्यातनं जी 24% प्रोटीन मिळतं ती प्रोटीन ह्या आजोल्यातनं मिळतं. आणि तुम्ही जर आता मी काय केलं, ही 10 बाय 30 2 खड्डं बांधली ती आणि ह्याच्यात आजोला सोडला आहे. तर ह्या आजोला सोडायचा, आजोला तयार कसा करायचा तर ह्याच्यातलं 1 किलो 1.5 किलो बियाणं न्यायचं. तुमच्या तिथं ते टाकीत पाणी भरून ठेवायचं. त्या पाण्यात एक पाटी फक्त शेण टाकायचं आणि शेण टाकायचं आणि ते पाणी टाकी भरून घ्यायची आणि ह्यातलं 1 किलो आजोला त्यात नेऊन सोडायचा. ते ऑटोमॅटिकली तुम्ही न काय करता एक 10 दिवसात भरून जातो. भरला की रोज त्याच्यातनं 25% भाग रोज काढायचा आणि जनावराला खाऊ घालायचा. आता माझा असा अनुभव आहे, माझ्याकडे ही 1 वर्ष झाला आहे, 2 टाक्या आहेत आपल्या 10 बाय 30च्या. तर मला ह्या 10 बाय 30च्या 2 टाक्यातनं वर्षाला रोज 10 किलो आजोला तयार होतो. आता आजोला काढायचा कसा तर हे काही ही अशी जाळीची काठी घ्यायची, जाळी बनवायची ना असा आजोला काढायचा. ही आजोला अतिशय काढणं सोपं आहे. आणि ही आता माझ्याकडं शेळ्या येत्या, म्हशी येत्या, जर्सी गाय येत्या, कोंबड्या येत्या, अतिशय आवडीनं खाते त्या. आता मी वाढवून 100 बाय 10चा दुसरा एक खड्डा माळाला तयार करायला चाललं आहे. त्या ठिकाणी आपण ह्यो आजोल्याचा प्लॅन्ट वाढवणार आहे. पण शेतकऱ्याला अतिशय कमी खर्चात आणि प्रोटीन देणारं एक आजोला ही वनस्पती. सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही आजोल्याची लागवड करा. आपला पालनात जो पशुखाद्यावर खर्च होतोय तो फुकट पशुखाद्य तयार होतंय. फक्त आपली जागा वेस्ट जाईल आणि तुमच्या जनावराचं शेणच फक्त 15 दिवसातनं 1 पाटी ह्याच्यात टाकायचं आहे. दुसरं काही करायचं नाही. वरनं फक्त चावली पाहिजे. टेम्परेचर जादा असतं त्यावेळेला ती जळू शकतं. जळतं छंदा माझ्याकडं तसं प्रॉब्लेम आला होता. पण काळजी घ्यावं लागेल की प्रखर ऊन असेल त्यावेळेला वरनं सावली करावी लागेल. एवढीच अडचण आहे. पाणी बदलावं लागतं. ह्याच्यातलं पाणी 10-10 वर्ष नाही बदललं तरी चालतं. लय घाण वाटली तुम्हाला आजोला एका बारडीत किंवा टपात काढून ठेवायचा, पाणी सोडायचं, नवीन पाणी भरायचं, 1 पाटीभर शेण टाकायचं आणि परत चालू करायचं. पाणी बदलायची गरज नाही. ह्याला काय लागतं, ह्याला लागणारं ह्या वनस्पती आजोला, ह्या वनस्पतीला लागणारं नत्र, स्फुरद आणि पालाश ही घटक त्या शेणातनं मिळते. आणि हे पाणी वेस्ट जात नाही. कारण ह्याचं आहे, तुम्ही ह्याच्यातलं 4 पोती युरिया ही हवेतनं नत्र घेतं आणि त्या पाण्यात सोडतं. त्यामुळं पाणी नत्रयुक्त होतं. ते शेतीला सुद्धा उत्तम प्रकारचं पाण्याचं खत आहे. तुम्ही जर वर्षातनं एकदा बदललं आणि ते शेतीला जर ड्रीपमधनं दिलं तर अतिशय चांगला रिझल्ट येतो त्याचा. म्हणून सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे, फुकटचं पशुखाद्य मी तुमच्यासाठी मार्ग. आता कडेगाव तालुका म्हटलं, खानापूर तालुका म्हटलं तर इथं मला कुठं आजोल्याचं मिळालं नाही प्रोजेक्ट बघाय. म्हणून हे मी पुण्यातनं बियाणं आणलं आणि इथं तयार केलं. आता मी घरी वापरतोयच. ज्याला पटल त्यानं घ्या, वापरा आणि आपला परपंच सुखे करा.